अगं तुमच्या सगळ्यांच्या जेवणाची अजून चव वाढेल अशी एक बातमी तुम्हाला लगेच देतो. खरंच? तशी जेवणात चवीची गरज आहेच. बोला. काय असो. आत्या, वाकणीसांचा फोन आला होता. हा. नगरची दादाची सभा अप्रतिम झाली, धमाल आली म्हणे. अरे वा. आणखीन काय म्हणाले वाकणीस काका? नाही, तसं पुढे काही बोलणं नाही झालं. नंतर फोन करतो म्हणाले. एनिवे, चालू दे तुमचं. मी एवढंच सांगायला आलो होतो. मी पण आलेच. इतक्या दिवसात किती लोकांचे जीव घेतले तुम्ही. आतापर्यंत सगळं दुसऱ्यासाठी करत आलात. आता स्वतःसाठी काहीतरी करा. काहीतरी माझ्या फायद्याचं बोलली तू. बोल बोल. नाहीतरी आता ती सुमित्रा तुमच्या गळ्यातली धोंडच झालीये ना. किती दिवस गळ्यात अडकून फिरणार आहात तिला. वादाचं काहीतरी बोल न ग. मला काहीतरी करावं असं वाटते. काहीतरी नाही, जे पाहिजे तेच करा. काटा काढा त्या सुमित्राचा, कायमचा. तो तर काढणारच आहे मी. पुढच्या 2-4 दिवसातच काढतो की नाही बघ. पण तिला मारायचं कसं? राजकारणात एखादं पद तरी मागू शकता ना तुमच्या बंधुराजांकडे. हो, नक्कीच मागू शकतो. पण समजा मलाच त्यात रस नसेल तर? मग माझ्यासाठी मागा. मला रस आहे. राजकारण माझ्या रक्तात आहे. ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अहिल्या. गेल्या वेळेला युगंधरा प्रकरणात आपण जो काही तमाशा केला तो सगळ्या घरांनी पाहिलाय, नाही का? त्याच वेळेला आपली राजकीय योग्यता काय आहे जगाला माहिती झाली आहे. कोण बोललं तुला? सुमिताई, त्या बोलल्या मला. सुमिताई? कसं शक्य आहे? रोजच बोलतात. मला म्हणतात चिवला सांभाळायला आता मी आलीये, तुझी काही गरज नाही. काय सुगंधा, सुमिताई असं काहीतरी बोलणं शक्यच नाही. मी चांगली ओळखते तिला. मला बोलल्या ना त्या. परशु शेटने माझ्या बरोबर काय केलं ते कळलं असेल त्यांना बहुधा. ते तिला कळलं तरी तू अशी असं वागणार नाही. सारखं माझ्याशी वाईट बोलतात. चिवला जवळ पण घेऊ देत नाहीत मला. हिडीस पिडीस करतात सारखी. वेड्या माणसाचा काय भरोसा. सुगंधा, सुमिताई वेडी नाहीये. चुकलं माझं, पण मी तरी काय करू सांग. मला भीती वाटते त्यांची. नको काळजी करूस. तुमच्यातले गैरसमज मिटते. त्या दादाच्या भल्यासाठी आम्ही आमच्या सुखाचा बळी किती दिवस द्यायचा? तुझ्या सुखाचा बळी द्यायला दुसऱ्या कोणाची गरज नाहीये परशु. तुझा तूच पुरेसा आहेस. ती म्हैस आहे की नाही माझी बायको, डोक्यात जायला लागली. माझ्या घटस्फोट पाहिजे. बस, सून आहे ती या घराची. मग तू तुझ्या खोलीमध्ये रात्रीची झोपायला घेऊन जात जा, है की नाही? माझ्याबरोबर झोपली की नाही एकदा तर मी गळा दाबणार. आत्याबाई मी तिचा गळा दाबणार, सांगून ठेवतो तुला मी. होय, काय नाही. तो दादाचा निकाल केव्हा लागेल तेव्हा लागेल. त्याच्या आधी माझा यो घटस्फोटाचा निकाल लागायला पाहिजे. अरे तो नरसिंह आहे म्हणून तुला एवढी तरी किंमत आहे रे. नाही तर रस्त्यावरचं काळं कुत्र तरी विचारत होतं का रे तुला? कीर्तन नको चालू करू. घटस्फोटाचं काय करत ते सांग. हे लग्न नरसिंहांनी लावलेलं आहे, त्याच्यामुळे या बाबतीतला निर्णय नरसिंहच घे. मी याच्यामध्ये पडणार नाही. मला काहीही विचारू नकोस, कळलं? तुम्ही कधी आलात? मला कोणीच कसं बोललं नाही. सभा कशी झाली? वाकणीस, तुम्ही दमला असाल तर विश्रांती घ्या. हो सर. मी सुद्धा जरा फ्रेश होतो. आलो वामन.